मोठी बातमी समोर येते। 15,000 झाडे नाशकात दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यातील कंटेनर नाशिकच्या सीमेवर दाखल झाल्याची माहिती। उद्यापासून आता वृक्ष लागवडीला सुरुवात होणार आहे। राजमुंद्रीवरून निघालेले 15,000 झाडे आता नाशिकामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातील मोठे कंटेनर एक हे नाशिकच्या सीमेवर दाखल झालेत। गिरीश महाजन यांनी राजमुंद्री येथून इथे जाऊन स्वतः 15,000 देशी झाडे हे निवडलेले आहेत। तर उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागात वृक्ष लागवड ही होणार आहे। वड, पिंपळ, निंब, जांभूळ यांची लागवड होणार आहे। आधी 15,000 झाडांचे वृक्षारोपण होणार, त्यानंतर तपोवन परिसरातील झाडांचा निर्णय होणार आहे। गिरीश महाजन यांच्याकडून या संदर्भात आश्वासन देण्यात येते, माहिती देण्यात येते। उद्यापासून या वृक्ष लागवडीला सुरुवात होणार आहे। पहिल्या टप्प्यातील कंटेनर नाशिक सीमेवर दाखल झाल्याची ही लोकशाही मराठीकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार आहे। आधी 15,000 झाडांचे वृक्षारोपण होणार। वड, पिंपळ, निंब, जांभूळ यांची लागवड होणार आहे। त्यानंतर तपोवन परिसरातील झाडांचा निर्णय होणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी या झाडांची पाहणी करून आता हे झाडं या ठिकाणी नाशिकमध्ये आणण्यात आलेली आहेत। 15,000 झाडे हे या ठिकाणी दाखल झाल्याचे आपण दृश्य पाहतोय। नाशिक सीमेवर हे कंटेनर दाखल झाले आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? अगदी खरं खरं तर राजमुंद्रीवरून निघालेले 15,000 झाडे नाशकात आता टप्प्याटप्प्याने दाखल होण्यासाठी सुरुवात झालेली। पहिल्या टप्प्यातील एक जे मोठे कंटेनर आहे ते नाशिक शहराच्या सीमेवर दाखल झालेले। खरं तर प्रस्तावित वृक्षतोडीचा निर्णय हा बाकी असताना त्या बदल्यामध्ये खरं तर 15,000 वृक्ष लावण्याचा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेला आहे आणि यासाठीच हे झाडं जे आहे ते नाशिकमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये या प्रकारची जी वृक्ष लागवड आहे ती होणार आहे आणि खरं तर राजमुंद्रीवरून मागवण्यात आलेले हे सगळे देशी वृक्ष जे आहे ते नाशिककरांसाठी खरं तर फायदेशीर ठरणार आहे। यामध्ये वड असेल, पिंपळ असेल, जांभूळ असेल अशा झाडांची जी लागवड आहे ती होणार आहे। खरं तर सोमवारपासून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर वृक्ष लागवडीला सुरुवात होणार आहे आणि एकूणच जर बघितलं तर आता ही जी वृक्ष आहे ती टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्या याच्यातले पहिलं जे कंटेनर आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि टप्प्याटप्प्याने बाकीचे उर्वरित जे कंटेनर आहे ते येणार आहे। एकूण 15,000 वृक्ष जे आहेत ते या ठिकाणी लागवड करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये वृक्ष लागवडीला सोमवारपासून सुरुवात होणार आहे। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।